श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, स्वामीच्या मते साक्षात कर्मफलदाता शनिदेवाच्या असीम शक्तीवर आणि त्यांच्या न्यायावर श्रद्धा ठेवणाऱ्यांनो, आता सज्ज व्हा. कारण एप्रिल 2026 हा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात केवळ एक कॅलेंडर बदलणारा काळ नाही, तर तुमच्या नशिबाची पाने पूर्णपणे उलटणारा ठरणार आहे. गुरुजी सांगतात, ज्या शनिदेवाने आतापर्यंत तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेतली, ते शनिदेव आता तुमच्यासाठी यशाचे असे दरवाजे उघडणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या कर्माचे फळ मिळवण्याची हीच ती निर्णायक वेळ आहे. फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका. गुरुजींच्या मते एप्रिलच्या पहिल्या 7 दिवसात अंतराळात अशा काही अद्भुत आणि अकल्पनीय घटना घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. या पहिल्या आठवड्यातच एकामागून एक तब्बल 3 ते 4 मोठ्या ग्रहाची स्थिती वेगाने बदलत आहे. ग्रहाच्या या महायुतीमुळे तुमच्या राशीचक्रात असे काही बदल होणार आहेत की कालपर्यंत जे मार्ग बंद वाटत होते तिथे आता प्रगतीचे महामार्ग दिसू लागतील. पण सावधान, हे परिवर्तन जितके लाभदायी आहे, तितकेच ते सस्पेन्सने भरलेले आहे. या पहिल्या आठवड्यात नेमके कोणते धक्के बसणार आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तुमच्या करिअरमध्ये, धनसंपत्तीत आणि वैयक्तिक आयुष्यात असे काही बदल घडणार आहेत जे तुम्हाला सुरुवातीला कदाचित आश्चर्याचा धक्का देतील, पण त्याचा शेवट अत्यंत शुभ असेल. एप्रिलच्या या पहिल्या आठवड्यात ग्रहाच्या खेळामुळे तुमच्या आयुष्यात असे कोणते गूढ आणि अनपेक्षित बदल घडणार आहेत हे तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेतील. गुरुजी या व्हिडिओमध्ये त्या प्रत्येक रहस्याचा उलगडा करणार आहेत. हा पहिला आठवडा तुमच्यासाठी साधारण न राहता असाधारण का ठरणार आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात नशिबाचे चक्र पूर्णपणे फिरणार आहे. कारण गुरुजी सांगतात, तुमच्या राशीचा स्वामी साक्षात शनिदेव आता आपली सुप्त अवस्था सोडून उदय होत आहेत. शनिदेवाचा हा उदय तुमच्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसापासून जी कामे रखडली होती किंवा ज्या मेहनतीचे फळ मिळत नव्हते, त्या शनिदेवाच्या कृपेने आता मार्ग मोकळा होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा उदय केवळ प्रगतीच नाही, तर कर्माचा हिशोबही सोबत घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे फेरबदल घडू शकतात. मकर राशीच्या जातकांनो, दुसरीकडे ग्रहाचा सेनापती मंगळदेव आपले स्थान बदलून पराक्रम भावात प्रवेश करत आहे. हा बदल इतका अद्भुत आहे की ज्या कामासाठी तुम्ही आतापर्यंत घाबरत होता किंवा कच खात होता, तिथे आता तुम्हाला अफाट साहस प्राप्त होईल. गुरुजींच्या मते हा काळ तुमच्यासाठी करो या मरो असा ठरू शकतो. एका बाजूला शनिदेवाचे नियंत्रण आणि दुसऱ्या बाजूला मंगळाची उग्र शक्ती, या दोन परस्पर विरोधी ग्रहाच्या मिलाफामुळे तुमच्या जीवनात अशा काही रहस्यमय घटना घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मकर राशीच्या जातकांनो, या बदलाच्या साखळीत सर्वात मोठा धमाका तेव्हा होईल जेव्हा सूर्यदेव आपल्या उच्च राशीत प्रवेश करतील आणि शुक्र आपले स्थान बदलून तुमच्या करिअरच्या घरात विराजमान होतील. एकाच वेळी 3 ते 4 मुख्य ग्रहाची ही स्थिती बदलणे ही साधी घटना नाही. गुरुजी स्पष्टपणे सांगतात, एप्रिलच्या या सुरुवातीच्या काळातच तुमच्या मान सन्मानात आणि सुखसोयीमध्ये अशी काही अनपेक्षित वाढ होईल जी पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. नशिबाच्या या गुप्त खेळात तुम्ही किती तयार आहात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये असे काही घडू शकते ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजी सांगतात, शनिदेवाचा उदय आणि शुक्राचे शुभ राशी परिवर्तन तुमच्या व्यावसायिक आयुष्यात एक प्रचंड मोठी लाट घेऊन येत आहे. ज्यांना वाटत होते की त्यांचे करिअर थांबले आहे किंवा ज्यांच्या प्रतिभेला आतापर्यंत योग्य वाव मिळाला नाही,
त्यांच्यासाठी हा काळ गोल्डन चान्स ठरणार आहे. अचानक अशी एखादी संधी तुमच्या दारात येईल जी तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकू शकते. मकर राशीच्या जातकांनो, दुसरीकडे आर्थिक आघाडीवर साक्षात धनलक्ष्मीची कृपा तुमच्या राशीवर होताना दिसत आहे. गुरुजींच्या मते गेल्या कित्येक महिन्यापासून रखडलेले तुमचे पैसे किंवा अडकलेली कामे या पहिल्या आठवड्यातच मार्गी लागतील. विशेषतः ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांना बचतीची चिंता सतावत आहे त्यांच्यासाठी ग्रहाची ही युती एक मोठा चमत्कार ठरू शकते. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक रुंदावणार आहेत, पण गुरुजी एक गुप्त इशाराही देतात. हा पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच संयमाने तुम्हाला तो हाताळावा लागेल. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या आठवड्यात तुमच्या साहसात आणि आत्मविश्वासात अशी काही वाढ होईल की तुम्ही मोठे आर्थिक धाडस करायला मागे पुढे पाहणार नाही. पण लक्षात ठेवा, शनी आणि मंगळ याची युती तुम्हाला एका बाजूला प्रचंड फायदा देऊ शकते, तर दुसऱ्या बाजूला घाईघाईत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय तुमच्या पत्रात नुकसानही टाकू शकतो. गुरुजी स्पष्टपणे सांगतात की 10 एप्रिल पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी करोडपती होण्याचा पाया रचणारा ठरू शकतो किंवा तुम्हाला एका मोठ्या परीक्षेला सामोरे जावे लागू शकते. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलचा हा पहिला आठवडा नात्यांच्या बाबतीत एका अशा वळणावर येऊन ठेपला आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. गुरुजी सांगतात, शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्या प्रेमजीवनात एक विलक्षण चैतन्य घेऊन येत आहे. ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता होती किंवा ज्यांचे जोडीदाराशी वारंवार खटके उडत होते त्यांच्यासाठी हा काळ एक चमत्कार ठरू शकतो. अचानक जुन्या आठवणी ताज्या होतील किंवा तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचे आगमन होईल जी तुमचे संपूर्ण जग बदलून टाकेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी एक अत्यंत गुप्त आणि गंभीर इशाराही देत आहेत. जरी शुक्र तुम्हाला सुख सोयी देत असला तरी शनी आणि मंगळाची युती तुमच्या वाणीवर स्वभावावर एक प्रकारचे दडपण आणू शकते. तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमचा अहंकार वर्षानुवर्ष जपलेले नाते एका क्षणात संपवू शकतो. एप्रिलच्या या सुरुवातीच्या 7 दिवसात तुमच्या घरात किंवा वैयक्तिक नात्यात इगो क्लॅश होण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुम्हाला सुचवत आहे की कधी कधी शांत राहणे हे सर्वात मोठे उत्तर असते. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात अद्भुत घटना तर अविवाहित लोकांसाठी घडणार आहे. गुरुजींच्या मते या पहिल्या आठवड्यात लग्नाचे असे काही प्रस्ताव किंवा भेटीगाठी होतील ज्याची तुम्ही अजिबात अपेक्षा केली नसेल. कदाचित ज्या व्यक्तीला तुम्ही केवळ मित्र मानत होता तिच्याबद्दलच्या भावना अचानक बदलू शकतात. पण लक्षात ठेवा, ग्रहाची ही स्थिती तुम्हाला जितकी जवळ आणते तितकीच ती रहस्यांनी भरलेली असते. तुमच्या जोडीदाराच्या मनात नेमके काय चालले आहे हे रहस्य उलगडण्यासाठी सज्ज राहा. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या आरोग्याबाबत गुरुजी एक अत्यंत गंभीर आणि अनाकलनीय इशारा देत आहे. शनिदेवाच्या उदयामुळे तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारत आहे, पण शनी आणि मंगळाची युती तुमच्या हाडांवर आणि स्नायूवर एक प्रकारचे गुप्त दडपण आणू शकते. गुरुजी सांगतात, ज्या दुखण्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केले तेच दुखणे या पहिल्या आठवड्यात अचानक उग्र रूप धारण करू शकते. त्यामुळे शरीराकडून मिळणाऱ्या प्रत्येक लहान संकेताकडे लक्ष द्या. मकर राशीच्या जातकांनो, मालमत्ता आणि वाहनाच्या बाबतीत एप्रिलचा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक घटनांचा साक्षीदार ठरणार आहे. गुरुजींच्या मते सूर्यदेवाचे चतुर्थ भावातील आगमन तुमच्या घराच्या आणि जमिनीच्या रखडलेल्या कामांना एकाएकी प्रचंड गती देणार आहे. ज्या घराचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होता ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. पण हे साध्य करताना तुम्हाला अशा एका गुपिताचा सामना करावा लागेल ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या संकटातून मुक्त होण्यासाठी गुरुजींनी सांगितलेला हा विशेष उपाय तुमच्या आयुष्यातील सर्वात नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. या पहिल्या आठवड्यात दररोज सकाळी स्नान करून शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याचा 108 वेळा जप करा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि गरिबांना दान करा. गुरुजी सांगतात, या संपूर्ण आठवड्यात आपल्या माता पित्याचा सन्मान करा आणि
त्यांचे आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडा, कारण हे आशीर्वाद जगातील कोणत्याही मोठ्या ग्रहाच्या कोपापेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिल 2024 हे भविष्य तुमच्यासाठी एक नवी दिशा ठरू शकते. अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यातील ग्रहाचे रहस्य सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मकर राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. हर हर महादेव.